वडा कोंबडा करण्याचे पाककौशल्य हा एक कोकणी पदार्थ आहे. या आहेत सिद्धकला महिला बचत गटाच्या सूर्यवंशीताई. त्या वडा कोंबडा करतायत. इथे त्यांचं काम चालू आहे. त्यांना विचारूया, मॅडम वडा आणि कोंबडा म्हणजे काय? वडा कोंबड्याच्या पोटात घालायचा का कोंबडा वड्याच्या पोटात घालायचे? नाही, वडा म्हणजे ते 13 धान्यापासून पीठ तयार केलेलं असते. 13 धान्यापासून पीठ तयार करताय म्हणजे हे असं पिठाने मळताय, हे असं केलंय ते. त्या पिठामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालायची. म्हणजे पहिल्यांदा 13 धान्य धान्य भाजायची. त्यामध्ये गहू आहे, भरपूर धान्य देतात नाव. गहू, तांदूळ, बाजरी, मका, नाचणी, राजगिरा, मूग असं भरपूर. बरं. आणि म्हणजे असे कडधान्य सगळी मिळून 13 होत आहेत. आणि त्याच्याशिवाय तुम्ही त्याला 13 धान्य अजून आणि त्यात मसाला जेवढा आपण लाल तिखटला मसाला लाल वापरतोय, तेवढे सगळे मसाले म्हणजे घरात कोल्हापुरी चटणी करण्यासाठी जे मसाले वापरताय ते सगळे त्यात घालताय. आणि नंतर मळताना ओला बरं, मसाला पिवळा रंग कसा केलाय तुम्ही? हळकुंड घातलं. हळकुंडामुळे पिवळा रंग छान दिसतो हो, आहे की नाही? त्यात आणि परत हिरवळ तुकडे कसे दिसायचे? कोथिंबीर मळताना घातलेली आहे. आलं लसूण मिरची पेस्ट आणि कोथिंबीर आलं लसूण मिरचीची पेस्ट करायची आणि शिवाय कोथिंबीर घालायची. बरं, हे घातल्यानंतर तुम्ही त्याचं हे लाटलंय कसं? हे छोटं कसं केलं लाटलंय असं गोल? हे पापडाचं मशीन काय आहे? बरं, वा वा. हां, यातला हा गोळा घ्यायचा एक बघा. आणि हे घ्या बरं. हा गोळा केला का तुम्ही तयार? ठीक आहे. यापासून तुम्ही हा गोळा तयार केलात. आता बघू पुढं काय करताय. अरे वा वा, छान आहे की, सोपं आहे. अगदी सोपं. म्हणजे तुमचं बघून आता आम्ही सुद्धा करायला हरकत नाही. हां, वडे तळायचं काम सुरू आहे. या पद्धतीनं हे वडे तळायचं काम सुरू आहे. म्हणजे या छोट्याशा वड्यामध्ये 13 धान्य आहेत वेगवेगळी, त्याशिवाय मसाल्याचे पदार्थ आहेत. आलं लसूण कांद्याचं काही नाव ऐकलं नाही बरं का, पण कोल्हापुरी चटणीत कांदा असतो. या पद्धतीनं हे वडे तळले जातात. मग खुसखुशीत वडा आणि चिकन शिजवलेलं या दोन्ही मिळून गोष्टी होत आहेत वडा कोंबडा. हा वडा कोंबडा तळून झाला. तेल निथळायचं काम आहे. वडा तळून झाला. हे चाललंय कोंबडा शिजवायचं काम. म्हणजे पहिल्यांदा मसाला घालून त्याला फोडणी द्यायची आणि त्यानंतर त्यात चिकन घालून ते खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर या गोष्टी फोडणीच्या वेळी घालून त्यानंतर हे चिकन त्यात शिजवलेलं आहे. सुकच शिजवलेलं आहे. म्हणजे कोंबडा या शब्दाचा अर्थ हा आहे की या तऱ्हेचं शिजवलेलं चिकन. ही तयार झाली वडा कोंबडा थाळी. अधिक माहितीसाठी फोन संपर्क करा.